ओके. हेल्दी लिव्हिंग ॲज पर भगवद्गीता. अगदी हलका-फुलका टॉपिक आहे. आपण काय घ्यायचं भगवद्गीतेतनं? कारण सगळं रीड करणं आता पॉसिबल नाहीये भगवद्गीता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की रीड करा, असं नाहीये. पण चालता ती बोलता जर समजत आपल्याला नाही माझ्याकडे. आहे, मी रीड करायचं ट्राय केलं, पण त्याची लँग्वेज खूपच लँग्वेज थोडीशी हे की आपल्याला इंटरेस्ट निघून जातो आहे ना? बऱ्याचदा तसंच होतं. हा, असं काहीतरी असं समजतच नाही आलं ना कारण. हा ती ना पीक म्हणजे आपण ते घेतच नाही आपलं मन की पुढचं रीड करावं म्हणून. थोडंसं ना हिंदी मधली जी आहे तीच आहे का तुझ्याकडे पण? हिंदीमध्ये जी आहे अ, ती. माझ्या हो बहुतेक ट्रान्सलेटेडच आहे, पण ते पण काही झेपत नाही अगं. कंटाळा येतो. मी तुला पाठवते कुठली रीड केली पाहिजे. म्हणजे मी अजून नाही म्हणजे असं केली. सिम्पल लँग्वेज मध्ये जी मला पण समजेल पाठव. अशी पाहिजे. पाठवते, मला पण पाठवते. वाटायची. पाठवते. मलाही वाचायची आहे. मी नाही वाचली अजून. कारण मी पण अजून सारांशच पाहिलेला आहे. कारण पतंजली अख्खं वाचून झालंय माझं. म्हणजे मी असा एक सिक्वेन्स ठरवलाय की हा फॉलो करून म्हणून. पण याच्याशी अच्छा. रिलेटेड जितके टॉपिक आहेत तेवढे रीड केलेत. पण मी तेच सांगते ह्याच्याशी म्हणजे आपल्याला सिलेबसमध्ये जितके आहेत ना लेव्हल 4 पर्यंतचे ऑलमोस्ट ते हम्म. जरी टॉपिक रीड केले तरी 40% गीता वाचून झाली. पण ते जे म्हणतात ना आपल्याला ती सिस्टमॅटिकली वाचायची म्हणजे असं लोकांकडनं ऐकलंय ना की ते अध्याया वाईज वाचत गेलं तर चांगलं अजून कळतं. हा, तसं वाचायला मला बरोबर. वेळ होत नाही. आता अभ्यासापुरती वाचणं होतंय. अजून असं ते काही अभ्यासासाठी नाही. त्यातनं काही असं घ्यायला पाहिजे असं नाही. एक जनरल म्हणून वाचायचंय मला. प्रत्येक वेळेस काहीतरी मी शोधायला जाते आणि तेवढा त्यातनं घेते आणि ठेवून टाकते बाजूला असं होतंय. हो, सो तसं असं नको. म्हणतात ना, की सगळे लाईफचे तुमच्या प्रॉब्लेम्सचे सगळे सोल्युशन्स सोल्युशन्स भगवद्गीतेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आहेत. आहेत, आहेत आणि खरंच आहेत. खरंच आहेत. म्हणून तर ते अच्छा. लेक्चर ठेवलं होतं. ते नसेल ऐकलं तर ते ऐक. त्याचा सारांश आहे ना त्या लेक्चरमध्ये आहे. माडेकर सरांनी जे घेतलंय, विजय माडेकर. आई मी लेक्चर अच्छा. सिरीज ठेवलं होतं ना, ते त्यासाठीच ठेवलं होतं इसेन्स ऑफ भगवद्गीता. ऍप्लिकेशन अच्छा. ऑफ भगवद्गीता इन डे टू डे लाईफ. हे हार्डली 1 तासाचं लेक्चर आहे. सो त्याची लिंक पण मी ओके, पाठवली तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहे का? हा लिंक आहे ना, लिंक पाठवली आहे मी. आपल्या ग्रुपवर हो का, पाठवली नसेल बघते तर मी. मेन ग्रुपवर पाठवली बहुतेक मी. पाठवते, मला रिमाइंड कर, मी पाठवते परत एकदा. आणि ते युट्यूबवर मी अच्छा. अपलोड केलेलं आहे रेकॉर्डिंग. त्यामुळे कधीही जाऊन बघितलंस तरी मिळेल. 1 तासाचं आहे. असं काही काम करता करता पण लावून टाक आणि इसेन्स तरी घे त्यांच्या म्हणजे जेवढा मिळेल तेवढा. ठीक आहे? फॉलो करायला सोपा जाईल आपल्याला. चालेल. ना हेल्थ आधी हेल्दी लिव्हिंग ॲज पर भगवद्गीता माहिती असण्यासाठी हेल्थची कन्सेप्ट बघूयात काय आहे ती. सो अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज अँड इन्फर्मिटीला मी ॲड करायला सांगितलं होतं. सोशल अँड स्पिरिच्युअल पण येतात त्याच्यामध्ये, हे आता ॲड केलेले आहेत. स्पिरिच्युअल पार्ट पण इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे, मी करते ह्याच्यामध्ये चेंजेस. ओके, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. एखाद्या व्यक्तीला काही आजार दिसत नाही म्हणजे ती हेल्दी आहे का, तर नाही. शी शुड बी हेल्दी और ही शुड बी हेल्दी फिजिकली मेंटली सोशली अँड स्पिरिच्युअली. या 4 लेवलला जर हम्म. हेल्दी असेल व्यक्ती तरच तिला हेल्दी असं मानलं जातं. आधी सिम्पली हे होती डेफिनेशन की अब्सेन्स ऑफ एनी डिसीज ऑर इन्फर्मिटी इज हेल्थ. सो आता त्याच्यानंतर सुसाईडचे केस वाढले किंवा माथे फिरू लोकांचे केसेस वाढले की कुणालाही उठसूट मारायचं किंवा अशा काही गोष्टी करायच्या ज्या नॉर्मल नाही आहेत. अबनॉर्मल काही गोष्टी करणं म्हणजे समाजात राहून मग त्या गोष्टी केल्यानंतर मग हे बाकीचे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत ते पुढे आले. फिजिकली मेंटल नाही, अजून सोशल पण एक्सेप्टेबल बिहेवियर पाहिजे आणि स्पिरिच्युअली पण पाहिजे, तर आपण त्या व्यक्तीला हेल्दी व्यक्ती असं म्हणू शकतो. सो ही डेफिनेशन पाठ करायची. ओके, हम्म. now Ayurveda concept of good health. A healthy body is one in which vata pitta kapha are in a state of balance. The digestive fire and all the other fire which perform chemical activity in our body are balanced, and the actions of tissue elements, that is dhatus and excretory organs, are also in harmony.
when the soul and senses of mind and senses and the mind are satisfied and happy, only then the individual is considered to be healthy. Ayurvedic concept of healthy living is ahar, nidra and brahmacharya. हे विचारतात, ह्याला अंडरलाईन करा. हा जो सेकंड पॉइंट लिहिलाय ना, की आयुर्वेदिक कन्सेप्ट ऑफ हेल्दी लिव्हिंग इज आहार, निद्रा अँड ब्रह्मचर्य. हे सगळं डॉक्टर कुलकर्णी आपण बोलवतो, डॉक्टर कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी म्हणून आहे, त्या सगळं तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे काय, 3 प्रकारचे मल, 13 प्रकारच्या अग्नी शरीरातल्या, हे आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे डीपमध्ये, आणि दिनचर्या, ऋतुचर्या, या सगळ्या गोष्टी त्या शिकवतील. अनाटॉमीचे क्लासेस संपत आले की आपण त्यांना बोलवतो, त्यांचे 1-2 लेक्चर्स असतात. सो हेल्दी, आय गेस तुम्ही ज्या दिवशी होतात ना, ते शेवटी आल्या होत्या ना डॉक्टर अर्चना कुलकर्णी, त्याच हे टॉपिक घेतात आपल्या 21 जूनच्या योग दिनच्या ह्याला. त्याच्या शेवटी ज्या आल्या होत्या त्या. सो अ हेल्दी बॉडी इज वन इन विच वात, पित्त अँड कफ आर इन स्टेट ऑफ बॅलन्स. सगळ्यांमध्ये हे वात, पित्त, कफ आहे, पण प्रत्येकाचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे. पण त्या पर्सेंटेज नुसार तुमचा आहार आणि विहार असेल तर ठीक आहे, तुम्हाला त्रास नाही होत. पण तुम्हाला वात जास्त आहे आणि तुम्ही वातुळ पदार्थ खाताय, कफ जास्त आहे आणि कफ वाढवणारे पदार्थ जास्त खाताय, म्हणजे सीझन चेंज मध्ये, तर तुम्हाला त्रास होणारच आहे. डायजेस्टिव्ह फायर ज्यांची चांगली, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यानंतर युजली विचारतात बघा की तुम्हाला भूक लागते का. त्यांच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागून तुम्ही जेवत असाल तर तुमचा अग्नी चांगला आहे आणि तुमचं म्हणजे तुम्ही हेल्दी कॅटेगरीमध्ये मोडता असं. अँड ऑल अदर फायर्स, 13 प्रकारच्या अग्नी आहेत, ओके, त्या सगळ्या फायर पण त्या एक्सप्लेन करतील. विच परफॉर्म केमिकल ऍक्टिव्हिटी इन अवर बॉडी आर बॅलन्स्ड अँड द ऍक्शन्स ऑफ टिश्यू एलिमेंट्स, दॅट इज धातू. शरीरामध्ये 7 धातू आहेत, जे मी मगाशी सांगितले ना, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे सगळे धातूच पण बॅलन्स कंडिशन मध्ये आहेत. अँड एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर ऑल्सो इन हार्मनी. एक्सक्रिटरी जे ऑर्गन्स आहेत आपले, ते पण हार्मनीमध्ये आहेत. सो हे असं सगळं कॉम्बिनेशन जेव्हा असेल तेव्हा आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आपण म्हणतो की दॅट व्यक्ती इज हेल्दी. वेन द सोल, हे झालं फिजिकल जे तुमचा क्रायटेरिया आहे तो हेल्दीचा. Then when the soul, the senses and mind are satisfied and happy, only then the individual is considered to be healthy. Okay, बाकी आहार, निद्रा, ब्रह्मचर्य लक्षात ठेवायचं. नाउ फ्रॉम भगवद्गीता पॉइंट ऑफ व्ह्यू, भगवद्गीता चॅप्टर 6व्या अध्यायातला 17वा श्लोक असं लक्षात ठेवायचं आहे. युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ओके, डेफिनेशन ऑफ योगामध्ये आपण ऑलरेडी हे बघितलं असेल. फॉर वन, युक्त आहार विहार, फॉर वन हुज डाएट अँड मुवमेंट्स आर बॅलन्स्ड. ओके, आहार पण बॅलन्स्ड आहे आणि विहार पण बॅलन्स्ड आहे, मुवमेंट पण बॅलन्स्ड आहे. देन हू डज हिज ऍक्शन्स इन अ प्रॉपर मॅनर, दॅट इज युक्त चेष्टस्य कर्मसु. त्याची कामं जो आहे तो प्रॉपर मॅनर मध्ये करतो, म्हणजे अति पण एक्झर्ट होत नाही, पण अति बसून पण राहत नाही. एक्झर्शन, ओव्हर एक्झर्शन पण नाही करायचं आणि खूप बसून पण नाही राहायचं. देन युक्त स्वप्नावबोधस्य, हुज अवर ऑफ स्लीपिंग अँड वेकिंग अप आर रेग्युलर. झोपायचं आणि जागरणाचं सायकल जे आहे ते ज्याचं ठरलेलं आहे आणि ते रेग्युलर आहे. आणि योगो भवति दुःख, अँड हू फॉलोज द पाथ ऑफ मेडिटेशन, स्वप्न अवबोध, दॅट इज द पाथ ऑफ मेडिटेशन, इज द डिस्ट्रॉयर ऑफ पेन ऑर अनहॅपीनेस. अशा व्यक्तीचे जे आहेत सगळे दुःख योगामुळं निघून जातात. ओके, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या अख्ख्या भगवद्गीतेमधून हा एक जरी आपण श्लोक व्यवस्थित उचलला तरी आपण, आणि त्यातला पण एकच वर्ड व्यवस्थित उचलला की मॉडरेशन. मॉडरेशन इज द की. या त्यांनी काय सांगितलंय, काही करू नका, अमुक एक गोष्ट करा, तमुक एक गोष्ट करा, नाही, मॉडरेशन ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे, काय करायचंय काय नाही ते त्यांनी सांगितलेलंच आहे, पण अति करू नका. आणि काय म्हणू शकतो आपण, वासनांच्या मागे जाऊ नका. आपण हे माइंड कंट्रोल वगैरे या गोष्टी कायम चालू असणार आहे. अशी व्यक्ती मिळणं अवघड आहे की आता याचा माइंड कम्प्लिटली कंट्रोलमध्ये 100%, म्हणजे याचा माइंड अजिबातच विचलित होत नाही असं आहे. असं नाहीये, होतं, कारण मनुष्याचा स्वभाव आहे आणि मनाचा स्वभावच आहे की मंकी, माइंड इज लाईक अ मंकी, उड्या मारतच राहतं. बट देन ट्राय टू कंट्रोल इट. इट इज अ प्रोसेस. अशी नाही की आता ती स्टॉप झाली. म्हणजे योगा ही प्रोसेस आहे. आता मी 4 महिने योगा केला आणि मी आता हेल्दी झाले म्हणजे योगा संपला, म्हणजे मला सगळे बेनिफिट्स मिळाले, असं नाहीये. जसं रोजचे पिलर्स आहेत ना, फूड आपल्याला दर 3 तासांनी लागतं, तसं डेली 1 hour एक्सरसाइज इज कंपल्सरी, आणि इट इज कंपल्सरी. ठीक आहे,
मेडिटेशन कंपल्सरी बिकॉज मेडिटेशन अँड प्राणायाम कंपल्सरी बिकॉज आपण खूप सारे टॉक्झिन्स थ्रू आउट द डे बॉडीमध्ये घेतो. आपण खूप साऱ्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये राहतो. आपलं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वाढलेली आहे, तिची लेवल वाढली आहे, तिला आपल्याला खाली आणायचं असेल तर वी हॅव टू गिव्ह दोज 20 मिनिट्स फॉर प्राणायाम अँड मेडिटेशन. ओके, सो त्याचा रिझन आहे. मग त्याला मॉडरेशन, त्याला हे पण करा, त्याला बॅलन्स पण करा. म्हणजे बॉडी नुसती एक्झर्ट होतीये तर त्याला दुसरीकडून आराम पण द्या, किंवा त्याच्यावरती चांगले परिणाम होतील अशा काहीतरी गोष्टी पण करा. ओके, सो प्रत्येक गोष्टीमध्ये काय ठेवायचं आहे, बॅलन्स. आपल्या आता तुमचा अनाटॉमी क्लास सुरू झाल्यानंतर तुम्ही होमिओस्टॅसिस म्हणून एक शिकणार आहात, एक वर्ड शिकणार आहात. होमिओस्टॅसिस म्हणजे इंटरनल तुमचं बॉडी स्ट्रक्चर आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट या दोघांमधला बॅलन्स साधणं. बाहेर पाऊस पडतो आहे म्हणजे तत्व वाढलं आहे, तुमच्या शरीरातलं पण जलतत्व वाढलंय, तर तुम्ही जास्त वेळा युरिन पास करता. बाहेर उन्हाळा आहे तर तुमच्या शरीरातलं पण जे अग्नितत्व आहे ते वाढलेलं आहे, त्यामुळे मग पर्स्पिरेशन जास्त येतं, युरिन कमी होतं. मग त्यानुसार तुम्ही तुमचं बिहेवियर ठेवलं तर त्रास नाही होणार, त्याच्या अनुरूप बिहेवियर नाही ठेवलं तर त्रास होणार आहे. ठीक आहे, सो आपण हा एक श्लोक लक्षात ठेवायचा भगवद्गीतेचा. मग भगवद्गीता चॅप्टर किंवा 6व्या अध्यायातला 16वा श्लोक. इटिंग टू मच ऑर स्टार्विंग, स्लीपिंग टू मच ऑर रिमेनिंग अवेक ऑल द टाइम इज नॉट हेल्थ फ्रेंडली. ओके, याच्या आधीचा श्लोक आहे तो. खूप खाणं किंवा खूप उपासमार करणं, खूप झोपणं किंवा खूप जागं राहणं, दोन्ही पण हेल्थ फ्रेंडली नाहीये. समत्वम योग उच्यते. मॉडरेशन इज इन एव्हरी आस्पेक्ट इज द की. सो मॉडरेशन इज की. ऑलवेज कीप इन माइंड. Now the pillars of healthy living: आहार, विहार, आचार अँड विचार. सो आहार, डाएट. ओके, म्हणजे आपण पूर्ण फोकस 80% डाएट वरती आहे हेल्दी लिव्हिंग आणि फक्त 20% एक्सरसाइज वरती आहे. तर आपण फोकस 80% त्या एक्सरसाइज वर करतो आणि 20% फक्त आहारावरती करतो. सो दॅट इज नॉट द ट्रू. ओके, हे लक्षात ठेवा. आहार हा पहिला पिलर आहे तुमच्या हेल्थचा, हेल्दी लिव्हिंगचा. विहार, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी. मग बाकीच्या वेळेमध्ये रिक्रिएशनल मध्ये सगळंच येतं. मग त्याच्या आपण मगाशी बघितलं की यमनियम पाळणं किंवा एक्सरसाइज करणं, प्राणायाम, मेडिटेशन करणं, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी ज्याच्याने तुम्हाला फायदा होईल अशा. मग तुमचं कंडक्ट कसं आहे, दॅट इज आचार. थॉट्स कसे, कंडक्ट कसा आहे, आणि विचार इज कसे तुमचे थॉट्स आहेत. ऍटिट्यूड कसा आहे, प्रत्येक गोष्टीकडे बघायचा. सो ह्या 4 गोष्टींनी तुमचा हेल्दी लिव्हिंगचे हे 4 पिलर्स आहेत. नाउ द फर्स्ट वन इज आहार, दॅट इज डाएट. युक्त आहार म्हणजे मॉडरेट इटिंग. मिताहार इज 1/4 एम्प्टी. हे माहिती आहे आता आपल्याला. ओके, मिताहार ही कन्सेप्ट दोन्हीकडे आली आहे, भगवद्गीतेमध्ये पण आहे आणि हठयोग प्रतिपिकेमध्ये पण आहे. मग सात्विक फूड, राजसिक फूड, तामसिक फूड. अजून आपण फूड अकॉर्डिंग टू हठयोग प्रतिपिका पाहिली आहे. अजून आपल्याला फूड अकॉर्डिंग टू भगवद्गीता बघायचंय. ते अजून डिटेलमध्ये बघणार होतो आपण. हा, ते पण आहे. हठयोगानुसारचं डाएट वेगळं आहे आणि खूप नाही आहेत चेंजेस, पण तरी ते क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट. जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे ना, की जे सांगितलं पाहिजे भगवद्गीतेत तेच सगळं सांगितलंय, की तामसिक आहार घेऊ नका, राजसिक आहार घेऊ नका, सात्विक आहार घ्या, हे सगळं सांगितलंय. पण असं नाही सांगितलं खूप मधुर खा वगैरे, अशा टाईपचं नाहीये, थोडं वेगळं आहे. सो सात्विक फूड, राजसिक फूड, तामसिक फूड दॅट कम्स अंडर आहार. जैसा अन्न वैसा मन. जसं तुम्ही खाणार, फीड करणार आहात तसं तुमचं मन होणार आहे. फूड अफेक्ट्स द थॉट्स ऑफ द कन्झ्युमर. राजसिक फूड मेक्स अ पर्सन अग्रेसिव्ह. ओके, सो राजसिक फूड कुणाला द्यायचं, आवर्जूनचं जे आर्मी पर्सन आहेत, आर्मी पर्सनला सात्विक फूड देऊन, म्हणजे आता ती दॅट वॉज द नीड ना. आपण आपलं राज संस्कृती होती ना, आपली राजांची संस्कृती होती. मग जिथं म्हणजे राज्य आलं तिथं आर्मी आलं, आणि आर्मी आलं की मग आपल्याला प्रोटेक्शन करणं, म्हणजे बाय डिफॉल्ट आर्मीला अपोजिट लोकांचे काही व्यक्ती मारावेच लागतात. तिथे आपण संत लोकांचं काम नाही करू शकत. संत लोकांचं काम काय आहे की तेच काम ते भक्ती पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगतात, भक्ती मार्गाने सांगतात. आर्मी पर्सन झाला कर्मयोगी, संत व्यक्ती झाला भक्तियोगी, की लोकांच्या मनातले कलुषित विचार बाहेर काढणं आणि त्यांचे विचार शुद्ध करणं. ते पण महत्वाचं काम आहे. असं नाहीये कुठलं काम इम्पॉर्टंट नाहीये, नाही, पण
फूड पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगते. अग्रेसिव्हनेस कुणामध्ये गरजेचा आहे का सैनिकामध्ये गरजेचा आहे? तर मग सैनिक जी व्यक्ती आहे तिला अग्रेसिव्ह फूड खाणं गरजेचं आहे, कारण तिचं विचार तसं राहणं गरजेचं आहे. अटॅकिंग बिहेवियर पाहिजे ना म्हणून. पर्पज ऑफ फूड इन्क्रीज लाईफ, प्युरिटी ऑफ माइंड अँड एड बॉडी स्ट्रेंथ. हे जे मी सांगितलं हे भगवद्गीतेतलं नाही आहे, मी सांगतेय आता. पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की मी कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते ते. सो त्या त्या प्रकारचं फूड त्या त्या प्रकारच्या व्यक्तीला त्यांचं ऑक्युपेशन बघून पण डिसाईड करणं गरजेचं आहे ना. विहार, आहार झालं की विहार, दॅट इज रिक्रिएशन. रिक्रिएशन टेक्निक्स लाईक आसन, सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम. मी म्हटलं ना की आहार सोडल्यानंतर जे काही बाकी आपण जे सगळं बघितलंय ते सगळं रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीमध्ये येतं. मग आसन येतात, एक्सरसाइज म्हणजे आसन, सूक्ष्म व्यायाम करणं, प्राणायाम करणं, रिलॅक्सेशन टेक्निक्स लाईक योग निद्रा, मेडिटेशन एक्सेट्रा. नियमास लाईक शौच, षटकर्मास टू बी प्रॅक्टिस्ड. दिनचर्या अँड ऋतुचर्या, रिलॅक्सेशन टेक्निक. नियमाच, आता हे नियमाच हे कशातले आहेत? पातंजल योग सूत्रामधले आहेत. दे लाईक शौच, षटकर्मास टू बी प्रॅक्टिस्ड. शौच म्हणजे आपण शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे नियम पाहिले होते. मग शौच म्हणजे क्लिनलीनेस, शरीराचा क्लिनलीनेस, मनाचा आणि वाचेचा, बोलतो ना आपण, तो क्लिनलीनेस मेंटेन करणं गरजेचं आहे. मग त्यातले षटकर्म तुमच्या शरीरासाठी दिलेले ते फॉलो करणं गरजेचं आहे. मग हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात रिक्रिएशन मध्ये. दिनचर्या, ऋतुचर्या फॉलो करायचंय. कशाप्रमाणे? सीझन प्रमाणे. कुठला सीझन आहे त्याप्रमाणे तुमची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं. आणि ऋतुचर्या म्हणजे एक ऋतू चेंज होऊन दुसरा ऋतू सुरू होणार असेल तेव्हा काय करायचं. स्लीप शुड बी मिनिमम ऑफ 8 hours. ही पण रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज आहे. ऑलवेज मेंटेन रिलॅक्स ऍटिट्यूड. हा, हे एक आपण घेऊ शकतो अजून, जे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला जे इम्पॉर्टंट असतात ते, की कितीही टेन्स्ड राहिलात, कितीही स्ट्रेसमध्ये राहिलात तरी यू कॅनॉट अचीव्ह व्हॉट यू वॉन्ट. स्ट्रेस मधून नाही होत. जेव्हा तुम्हाला अचीव्ह करायचं असतं तेव्हा तुम्हाला फ्री माइंड ठेवायला लागतं. यू हॅव टू प्लॅन थिंग्स, यू हॅव टू टेक ऍक्शन्स विदाउट एक्सपेक्टिंग फ्रुट्स. काय होईल? एक तर फेल्युअर होईल किंवा नाही मिळणार जे एक्सपेक्टेड फ्रूट आहे ते. सो देन चेंज युअर वे. ओके, दुसऱ्या वेळेने चेंज करून तुम्ही तुमचा ट्राय करा अजून एक वेळा, किंवा अजून एक वेळा म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत यू आर नॉट गेटिंग व्हॉट यू वॉन्ट. So in this process you should love this process of achieving something. मग त्या प्रोसेसला जोपर्यंत तुम्हाला आनंद मिळत नाही, त्या प्रोसेसचा जोपर्यंत, एखादं गाढव कसं ओझं रेटतं त्याप्रमाणे आपण जर जोपर्यंत ऍक्टिव्हिटीज करतो, जोपर्यंत आपल्याला ती आपण जे करतोय काम त्याच्यामध्ये माइंड ओतत नाही, आवडत नाही, तोपर्यंत हा ऍटिट्यूड येणार नाही. रिलॅक्स ऍटिट्यूड म्हणजे काय? तर सकाळी मंडे मॉर्निंगला उठायचा कंटाळा येतो, कारण मनुष्याचा स्वभावच आहे, शरीराचा स्वभावच आहे. म्हणजे प्रत्येक शरीराला किंवा प्रत्येक व्यक्तीला म्हणजे स्टेडी पोस्चर मध्ये राहायला आवडतं. पडून राहिलं असेल तर उठायचा कंटाळा येतो. ओके, एकदा उठल्यानंतर म्हणजे कसं आहे, बऱ्याच लोकांचा अनुभव मंडेला जे क्लासेसला येतात तेव्हा, की एकदा कसं तरी मन करून इथपर्यंत आलो ना, आम्ही तुझ्या समोर येऊन बसलो ना क्लासला, की मग नाही काय होत. फक्त ते तिथून उठून यायचं, कारण ते 2 दिवस फॅमिली सोबत काढलेले असतात ना, तर खूप सारं ते तामसिक भावना आणि ते विचार आलेले असतात, की रविवारी रात्री झोपतानाच कंटाळा येतो की सोमवारी सकाळी उठून परत सुरू करायचं आहे. पण मग त्या प्रोसेसला जोपर्यंत असं मनापासून उठून येणार नाही ना, की माझ्या हेल्थला गरज आहे, मला आज दिवसभरात खायचंय म्हणजे मला 1 तास एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि माझ्या हेल्थसाठी मी जाते, असं त्या मोटिवेशन जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत त्याचे बेनिफिट्स मिळत नाही. मग यासाठी पण आपण फर्स्ट 90 डेजचा प्रोग्राम येतो. 90 डेज आपल्याला पुश करावंच लागतं स्वतः. सो कितीही स्ट्रेसमध्ये असून तुम्हाला फायदा नाहीये. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हा रिलॅक्स ऍटिट्यूड मेंटेन करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॉट यू वॉन्ट यू कांट गेट. ओके, सो हे एक वाक्य तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, की ऑलवेज मेंटेन रिलॅक्स ऍटिट्यूड. असं नाहीये की काहीतरी चुकीची गोष्ट करा आणि निवांत रिलॅक्स राहा. आय एम नॉट टेलिंग दॅट. ओके, पण डोंट टेक अननेसेसरी स्ट्रेस. ओके, वर्क ऑन युअर गोल्स, वर्क ऑन युअर मोटिव्ह अँड स्टार्ट द प्रोसेस. ओके, थांबून खूप विचार करण्यापेक्षा थोडासा विचार करून इम्प्लिमेंट करून चुकांमधून शिकत पुढे जा. जस्ट मला हे सांगायचं. ओके, हे सांगितलंय हा भगवद्गीतेमध्ये, म्हणजे मी ऐकलंय सरांकडून, त्या दृष्टीने सांगतो.
त्यानंतर आहे तिसरा आचार, कंडक्ट कसा असला पाहिजे, तर यमाज. आणि यमज कशासाठी सांगितलंय, वी आर अ सोशल अॅनिमल. आपण सोशल अॅनिमल आहोत. आपण एकांतात राहू शकत नाही अनलेस आपलं काहीतरी ठरलेलं असेल की आपल्याला अमुक एक साधना करायची आहे. कारण हिमालयमध्ये वगैरे ठिकाणी तुमचं माइंड डायव्हर्ट व्हायला चान्सेस नाही ना, सगळीकडे बर्फच बर्फ आहे. इथं काही वेगळं नाहीये की बाबा एखादी काहीतरी इच्छा झाली तर पटकन काय ते मिळवेल. ते का जातात हिमालयात, कारण तुम्हाला तुमचं माइंड डायव्हर्टच होऊ नये आणि काही असे टेम्पटेशन्स येऊ नयेत, स्टिम्युलेशन मिळू नयेत तुमच्या इच्छांना. म्हणून आपण अशा ठिकाणी जातो जिथे पटकन काही गोष्टी अवेलेबलच नाही होत. सो यमाज का फॉलो करायचे, कारण सोसायटीमध्ये राहताना काही गोष्टी आपण करणं गरजेचे आहे, फॉलो करणं. त्याशिवाय वी कांट लिव्ह इन अ सोसायटी. सो अहिंसा, सगळ्याच लेवलची अहिंसा, म्हणजे मानसिक, ओके, मेंटली कोणाबद्दल वाईट चिंतू नये. मानसिक, कायिक आणि वाचिक. ओके, कायिक म्हणजे फिजिकली कोणाला हार्म करू नये आणि वाचिक म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलू नये. ओके, देन सत्य, ट्रुथफुलनेस. अस्तेय, चोरी करू नये. ओके, म्हणजे कुठल्याच गोष्टींची चोरी करू नये, कुणाच्या थॉट्सची, कुणाच्या विचारांची, कुणाचं क्रेडिट पण चोरू नये. ओके, ते पण अस्तेयच झालं. ब्रह्मचर्य इथं फक्त इट्स नॉट रिलेटेड टू सेक्स, इट्स रिलेटेड टू रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी, जे आपण बघितलं ना मगाशी. फक्त त्याचा अर्थ एवढाच नाही, आपण बघितलेलं आहे हे सगळं, आय गेस पाहिलंय ना आपण हे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, याचा आपण अष्टांग योगचा हे पाहिलंय ना. बहुतेक झालंय हे आपलं. हा, म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन पण आपण पाहिलेलं आहे सगळं. हो हो. हा, अँड अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संचय न करणे, म्हणजे आपल्या नेसेसरी पेक्षा जास्त कलेक्शन न करणं. कलेक्शन करू नये. ठीक आहे, किंवा ब्राइट्स, म्हणजे आपण ऍक्सेप्ट करू नये. ओके, सो टू बी फॉलोड, यमास फॉलो करणं गरजेचं आहे फॉर अ गुड कंडक्ट. ओके, अँड देन प्रॅक्टिस ऑफ चित्त प्रसादन. तिथेच आपण पतंजली ऋषीमुनींच्या याच्यात आपण चित्त प्रसादन पाहिलं होतं की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. हे आय गेस मला वाटतं तुमचं राहिले, आपण नोट्स मधून नाही केलंय. तुमचं नोट्स मधले 2-3 गोष्टी राहिल्यात, त्या आपण करूयात करू. तर त्यांनी तुमचं चित्त सुखी ठेवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्यात महर्षी पतंजलींनी, की कुठल्या व्यक्तीबरोबर व्हर्च्युअस आणि व्हर्च्यूज असणाऱ्या व्यक्तीसोबत मैत्री करा, गरीब व्यक्तीसोबत करुणा करा, मुदिता म्हणजे आनंदी लोकांसोबत मुदिता ठेवा, म्हणजे काय, तुम्हीही आनंदी व्हा. उपेक्षा, एक्स्ट्रीम लेवलला जाणाऱ्या व्यक्तींची उपेक्षा करा, म्हणजे मग तुम्ही भोंदू बाबांपासून लांब राहाल. अदरवाईज नुसतं म्हणजे काही विचार न करता कुणालाही फॉलो करत फिरणं आणि त्यांना एकदम सरेंडर करून टाकणं, आणि मग काही वर्षांनी आपल्याला कळणं की व्यक्ती बंधू होती आणि आपण उगाच यांना हे सगळं देत बसलो, आपले पैसेही गेले, आपलं माइंड पण गेलं. सो बी स्मार्ट. ओके, हे भगवद्गीतेत पण सांगितलंय की बी स्मार्ट, की कुणासोबत मैत्री करायची, कुणासोबत करुणा करायची, कुणासोबत मुदिता करायची आणि कुणासोबत उपेक्षा करायची. सो ते तेही इम्पॉर्टंट आहे. मैत्री म्हणजे सत्संग, तुमचा संघ कसा आहे त्यावरती पण डिपेंड करतं लाईफमध्ये काय गोष्टी अचीव्ह करणार आहात. म्हणजे वाल्मिकी आणि मला एक गोष्ट आठवली पण ती क्लिअरली आठवत नाही. सत्संग वरून ती गोष्ट होती. शुक्राचार्य का. ओके, नेक्स्ट टाइम सांगते. ती गोष्ट त्यात इम्पॉर्टंट सांगितले सत्संगाचा. ओके, वसिष्ठ मुनींसोबत कुणाचं कायम नाव येतं, त्यांचे अपोनंट कोण होते माहितीये काही. हम्म. त्यांचे 100 पुत्र मारले आहेत ते वसिष्ठ. तर त्यांचं कसं होतं, कामधेनू त्यांनी मागितली होती ना, वसिष्ठ मुनींकडे कामधेनू होती, मला नावच नाही आठवते. तर सपोज एक व्यक्ती, ओके ठीक आहे, नेक्स्ट टाइम सांगते. म्हणजे खूप छान स्टोरी आहे ती. त्यात त्यांनी सत्संग सांगितलं होतं, की सत्संगाचं इम्पॉर्टन्स सांगितलं होतं, की तपश्चर्या 15-16 वर्षांची त्यांनी देऊ केली
आणि सत्संग देऊ केला अर्धा क्षणाचा. त्यांनी सत्संगाला जास्त म्हणजे सत्संगाचं पारडं जास्त जड ठेवलं, की चांगल्या संघासोबतच तुम्ही पुढे जाऊ शकता. तपश्चर्या वगैरे तर कोणीही करू शकता, असा त्याचा अर्थ निघाला. सो मैत्री कोणासोबत करायची आहे, करुणा कोणावर करायची म्हणजे कंपॅशन कोणासोबत दाखवायचं आहे, मुदिता आणि उपेक्षा कोणाला दाखवायची आहे, हे तुमच्याकडे क्लिअर असलं पाहिजे. आणि त्यावरती तुमची डिरेक्शन लागणार. जसं मी मगाशी म्हटलं की चुकीच्या व्यक्तीला फॉलो करतात आणि मग कळतात की फॉलो म्हणजे भोंदू बाबा त्यांच्याबद्दल बोलती, की मग नंतर कळतं की आपल्याला म्हणजे त्यातले तुमचे 5-6 वर्ष तर गेले ना लाईफ मधले वाया चुकीच्या व्यक्तीच्या मागे लागून. ओके, म्हणजे त्यामुळं बी स्मार्ट इनफ की तुम्ही आधी समजून घ्या की तुम्हाला कुठल्या व्यक्तीसोबत राहायचंय, कुठल्या व्यक्तीचा काही गुण तुम्हाला आवडतायत किंवा छान वाटतंय तर त्यांच्यासोबत तितका वेळ घालवायचा आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. म्हणजे तुमची जी आहे ती ग्रोथ एक्सपेक्टेड आहे, डाऊनवर्ड फेज एक्सपेक्टेड नाहीये तुमच्या चुकांमुळे. कष्टांच्या बाबतीत किंवा हम्म. अप अँड डाऊन्सच्या बाबतीत नाही, पण तुमचा संघ चुकला म्हणून तुम्ही डाऊनवर्ड मार्गाला लागलात तर तसं नको. ओके, त्यामुळं स्मार्टनेस ठेवायला सांगितलंय, प्रत्येक ठिकाणी स्मार्टनेस बद्दल सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. ओके, म्हणजे अगदी आपण बाकी जरी वाचायला नाही मिळालं ना तरी युट्यूब वरती ते सिरियल होती ना आपली, याच्यावरती लागायची ते कृष्णाचे आणि विचार खूप छान सांगतात त्याच्यामध्ये. मग तिच्या सिरियल मधले जरी त्या विचार ऐकले ना युट्यूब वरती लावून तरी सुद्धा पूर्ण भगवद्गीता वाचायची गरज नाही. आता आपल्याला जसं आवडतं वाचण्यापेक्षा जर ऐकायला आवडत असेल तर ते चालू ठेवून ऐकले तरी त्याच्यामध्ये पण खूप चांगला गभीर अर्थ सांगितलाय, सारांश खूप छान दिलाय. नाव विचार, थॉट्स, गुड पॉझिटिव्ह थॉट्स कम बाय प्रॅक्टिसिंग स्वाध्याय, सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि या स्वाध्याय करण्यासाठी मेडिटेशनची गरज आहे. स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय, स्वतःचा जो काही आपण एक्सप्लोरेशन करू की अभ्यास करू तो. मग त्यासाठी गुड थॉट्स इम्पॉर्टंट आहे. आपले थॉट्स आपल्याला चालवतात. ओके, ही बुक आणली का? थॉट्स आपल्याला आपण आपल्या थॉट्सना फॉलो करतो, त्यामुळे आपल्या थॉट्स वरती. मला विचारलं का कोणी काही? नाही. सो चॅन्टिंग मंत्रास, जर चांगले थॉट्स येण्यासाठी चॅन्टिंग मंत्रास श्लोकास इम्पॉर्टंट आहे, त्याचे व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग आहे. रीडिंग स्क्रिप्चर्स अँड सूत्रास, आपले स्क्रिप्चर्स उपनिषदांमध्ये वगैरे हु एम आय आणि वाय आय एम हिअर इथपासून ते सनची उत्पत्ती कशी झाली म्हणजे सूर्य, त्यानंतर आकाशगंगेची उत्पत्ती कशी झाली, आपलं इंद्रिय जे आहेत, इंद्रियांना 5 घोड्यांचे उपमा दिली आहे, मग त्यांना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टींवरती सांगितलेलं आहे. सो ते स्क्रिप्चर्स जरी रीड करायला घेतले, वेद आणि उपनिषद जरी आपण विचार केला वाचायचा आहे म्हणून, तरी खूप आपण इनर पीस मिळवू शकतो. हिअरिंग ऑटोबायोग्राफीज ऑफ ग्रेट योगीज अँड गुरुज. ओके, विवेकानंदांचा आहे, माधवदास आहेत, म्हणजे असे बरेच जण आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, ज्यांचा आपण लाईफ स्पॅन बद्दल ऑटोबायोग्राफी जर ऐकल्या वाचल्या तर आपल्याला त्यातनं इन्स्पिरेशन मिळतं वागण्यासंदर्भात. ठीक आहे, सो थॉट्स चांगले ठेवण्यासंदर्भात तर आपण त्याच्यावरती पण विचार करू शकतो. ओके, अँड देन द लास्ट. सो आहार विहार आचार विचार. ओके, म्हणजे मी हलका फुलका टॉपिक ठेवला, तुम्हाला खूप लोड नको म्हणून.